निशाकडे तेच ना मला जे सहभागी आहेत त्यांची नावं मला माहिती नाही तर कृपया त्यांनी मंचावरती यावे. आपण नवे वेळेला लगेचच सुरुवात करतो आहोत. सूत्रसंचालन कोण करणार आहे? नवे वेळेचं पाटील मॅडम तुम्ही सूत्रसंचालन करणार आहात? पाटील मॅडम तुम्ही सूत्रसंचालन करणार आहात? आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. खूपच वेळ झालेला आहे. वेळ न दवडता जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रीच्या अंतर्भावाचा मागोवा घेणारी कविता संख्या आता इथे सादर होत आहे की व्यथेचा ये बडा माझ्या कुठे सत्कार नाही. व्यथेचा ये बडा माझ्या कुठे सत्कार नाही. मला माहिती आहे मी पुणे गुलजार नाही. मला माहिती आहे मी गुलजार नाहीये. तरी तुम्हाला मला सहन करावं अजून विचार की माझ्या सांगण्यात असेल की नसेल. माझ्या सांगण्यात तर सर्वप्रथम मी मॅडमला विनंती करते की त्यांनी आपल्या कविता या काव्यसंधीची सुरुवात करावी. सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. या जगामध्ये 50% महिला आहेत. 50% जे कोणी आहेत त्या मुलं आहेत. त्याच्यामुळे सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते. खूप उशीर झालाय. कृपया सर्वांनी शांत बसावे आणि आपल्या जागेवर बसून घ्यावे. तुम्हाला मी चांगल्या चांगल्या कविता ऐकता येतील. माझ्या कविता अल्पाक्षरीच असतात त्यामुळे एक कविता ऐकवते. एक कविता ऐकवते. कवितेचे शीर्षक आहे अस्तित्व. अचानक वीज जाते तेव्हा सहज वावरते बाई त्या काळोखात. अचानक वीज जाते तेव्हा सहज वावरते बाई त्या काळोखात. तिला माहित असतं घरात कुठे आहे काळेपेटी आणि मेणबत्ती. तिला माहित असतं घरात कुठे आहे काळेपेटी आणि मेणबत्ती. ती धडपडत नाही ती शोधताना ती लावताना. ती धडपडत नाही ती शोधताना ती लावताना. आणि मेणबत्तीच्या प्रकाशात घर उजळून जातं. मेणबत्तीच्या प्रकाशात घर उजळून जातं आणि घरातल्या प्रत्येक वस्तूचं अस्तित्व जाणवू लागतं. मेणबत्तीच्या प्रकाशात घर उजळून जातं आणि घरातल्या प्रत्येक वस्तूचं अस्तित्व जाणवू लागतं. बाईचं अस्तित्व मात्र केव्हाच जाणवत नाही. बाईचं अस्तित्व मात्र केव्हाच जाणवत नाही. अंधार पडल्यावरही आणि उजेड आल्यावरही. अंधार पडल्यावरही आणि उजेड आल्यावरही. धन्यवाद. प्रतिभाताई, तुमची कविता ऐकल्यानंतर ममता सेतुताई यांचा एक शेर आठवला की जरी ज्ञात हा कोपरा कोपरा तरी लागल्या जन्मभरी ठोकरा. जरी ज्ञात हा कोपरा कोपरा तरी लागल्या जन्मभरी ठोकरा. हळू आरो होती धुळीची मिठी तरी उमटला आरशावरी जरा. तरी उमटला आरशावरी जरा. यानंतर मी लता गुठे मॅडमला विनंती करते आपली कविता सादर करायला. नमस्कार. महिला दिनाच्या या दिवशी ही कविता त्या महिलांसाठी आहे ज्या अंधाराच्या साम्राज्यामध्ये आपलं आयुष्य घालवतात. त्या
त्यांचं जीवन या काही ओळीमधून मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मनाच्या अंगणात सांज रेंगाळू लागतात, मनाच्या अंगणात सांज रेंगाळू लागतात, ती सजवत राहते आतल्या बाहेरच्या जखमांना, ती सजवत राहते आतल्या बाहेरच्या जखमांना. मोगऱ्याच्या पांढऱ्या शुभ्र फुलांनी, मोगऱ्याच्या पांढऱ्या शुभ्र फुलांनी तेव्हा तेव्हा जखमा सुगंधी झाल्याचा भास होतो तिला, तेव्हा जखमा सुगंधी झाल्याचा भास होतो तिला. एक एक दिवा पेटवत ती जाळू पाहते वाट्याला आले फुले, एक एक दिवा पेटवत ती जाळू पाहते वाट्याला आलेले भोग. तेव्हा मात्र निस्तेज डोळ्यांच्या पापण्या झेपावतात प्रकाशाच्या दिशेने, निस्तेज डोळ्यांच्या पापण्या झेपावतात. रोजच्या सवयीने यांत्रिकपणे आवडते साज शृंगार, रोजच्या सवयीने यांत्रिकपणे आवडते ती साज शृंगार. अन वाट पाहत उभी राहते दारात, अन वाट पाहत उभी राहते दारात. आजही तेच झाले, आजही तेच झाले. तो उधार राहू दे मनाला, तो उधार राहू दे मनाला. अंती नगदवर अडून बसली, अंती नगदवर अडून बसली. त्यामुळे व्यवहार झालाच नाही त्यांच्या, त्यामुळे व्यवहार झालाच नाही त्यांच्या. एक रात्र उपाशीच गेली तिच्या भुकेच्या अंगणातून, एक रात्र उपाशीच गेली तिच्या भुकेच्या अंगणातून. वा लताताई, अतिशय सुरेख. तुमच्या या कवितेवरून गायत्री मोरे यांचा शेर आठवतो की तो ओघळ मागत होता जाणीवा थिजल्यानंतर, तो ओघळ मागत होता जाणीवा थिजल्यानंतर. मी गोळा करते कणकण काहीच केल्यानंतर. फुलकावणी सुखाची अनदम छाप मनाची होते, फुलकावणी सुखाची अनदम छाप मनाची होते. दुःखही दुःख होते नाही जास्तीचे मुरल्यानंतर. मी गोळा करते कणकण काही तरी चुकल्यानंतर. यानंतर मी निशाला विनंती करते तिने आपली कविता सादर करावी. नमस्कार सगळ्यांना. महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि केअर फाउंडेशनचे आणि पूर्वाताईंचे आभार, किरण गिरे सरांचे आभार ही संधी दिल्याबद्दल आणि सगळ्या मान्यवरांचे आभार. मी बाईपण भारी देवा अशी एक कविता सादर केली. बाईपण भारी देवा चित्रपट आला होता, आपण सगळ्यांनी बघितला असेल, आणि बाईपण भारी पण असतं. मला मनापासून वाटतं की बाई म्हणजे गीत तराणे, बाई म्हणजे गीत तराणे नदीसारखे जुळजुळ गाणे, बाई म्हणजे गीत तराणे नदीसारखे जुळजुळ गाणे. श्रीकृष्णाचा मंजूळ पावा असते बाईपण भारी देवा. बाई म्हणजे असते घरपण, बाई म्हणजे असते घरपण तीच ओसरी आणि तण. उन्हात फुलतो तसा बहावा असते बाईपण भारी देवा. जगणे म्हणजे यज्ञामधली जरी समिधा वाटत असली, जगणे म्हणजे यज्ञामधली जरी समिधा वाटत असली तरी अंतरातून ओलावा असते बाईपण भारी देवा. भार जगाचा सहजपणे ती पेलून घेते खांद्यावरती, भार जगाचा सहजपणे ती पेलून घेते खांद्यावरती. कर्तृत्वाचा ठसा ठरावा असते बाईपण भारी देवा. चैतन्याचा, सौंदर्याचा, मायेचा आणि सामर्थ्याचा, चैतन्याचा, सौंदर्याचा, मायेचा आणि सामर्थ्याचा तिच्याच ठाई असे दिसावा असते बाईपण भारी देवा. आणि अजून या सगळ्या माझ्या मान्यवर ताऱ्या आहेत त्यांच्यासाठी हे आहे. आणि सगळ्यांसाठी शिल्पा, प्रतिभा, लता, निशांता, पूर्वा, मधुरा, काव्यभयाचा महिला दिनीच मेळ जमावा हेही बाईपण भारी देवा. ज्योत्स्ना राजपूत म्हणतात की मी स्वप्नांची राख पाहिली हरले नाही, मी स्वप्नांची राख पाहिली हरले नाही.
डोळ्यामध्ये पाणी सुद्धा भरले नाही. इतके तर मी शिकते आहे हल्ली हल्ली, बाकी पुढचे अजून काही ठरले नाही. बाकी पुढचे अजून काही ठरले नाही. यानंतर मी अनंत सरांना विनंती करते आपली कविता सादर करावी. नमस्कार सर्व महिला वर्गांना आजच्या दिनी शुभेच्छा. पूर्वा मॅडमचे अभिनंदन. मी माझी कविता सादर करतोय. अनंत जोशी माझं नाव आणि कवितेचं शीर्षक आहे नाही व्हायचं मला. नाही व्हायचं मला लोकापवादाला घाबरून स्वतःच्या बाळाला नदीत सोडून देणारी कोणती. नाही व्हायचं मला लोकापवादाला घाबरून स्वतःच्या बाळाला नदीत सोडून देणारी कोणती. नाही व्हायचं मला पती अंध म्हणून, नाही व्हायचं मला पती अंध म्हणून आयुष्यभर स्वतःच्या डोळ्याला पट्टी बांधणारी गांधारी. आयुष्यभर स्वतःच्या डोळ्याला पट्टी बांधणारी गांधारी. सासूच नाही तर साक्षात देव उतरला तरी, सासूच नाही तर साक्षात देव उतरला तरी नाही होणार मी कधीच 5 पुरुषांची बायको. नाही होणार मी कधीच 5 पुरुषांची बायको. कोणी संशय व्यक्त केला म्हणून नाही देणार मी अग्निपरीक्षा. कोणी संशय व्यक्त केला म्हणून नाही देणार मी अग्निपरीक्षा. उलट अशा संशयग्रस्तांना खडसावून जाब विचारेल. आहे अजून शंका घेणाऱ्या नवऱ्यानं शाप दिला म्हणून, शंका घेणाऱ्या नवऱ्यानं शाप दिला म्हणून रानात पडून राहणारी शापित अहिल्या नाही व्हायचं मला. रानात पडून राहणारी शापित अहिल्या नाही व्हायचं मला. तर नवऱ्या पाठी कर्तृत्वाने राज्य सांभाळणारी, नवऱ्या पाठी कर्तृत्वाने राज्य सांभाळणारी अहिल्याबाई होळकर व्हायचंय मला. नवऱ्याचे प्राण परत आणण्यासाठी, नवऱ्याचे प्राण परत आणण्यासाठी यमामागे धावणाऱ्या सती सावित्रीपेक्षा, नवऱ्याचे प्राण परत आणण्यासाठी यमामागे धावणाऱ्या सती सावित्रीपेक्षा सावित्रीबाई फुले होणे जास्त आवडेल. सावित्रीबाई फुले होणे जास्त आवडेल मला. आणि अगदी शेवटी मला व्हायचंय कल्पना चावला, मला व्हायचंय पी.टी. उषा, मला व्हायचंय कल्पना चावला, मला व्हायचंय पी.टी. उषा. नवरा रणांगणात धारातीर्थी पडल्यावर, नवरा रणांगणात धारातीर्थी पडल्यावर सैन्यात भरती होणारी रणरागिणी व्हायचंय मला. सैन्यात भरती होणारी रणरागिणी व्हायचंय मला. आता बोलते का मी? अतिशय सुरेख सर, खूप छान. आणि मध्ये डिस्टर्ब झाल्याबद्दल सॉरी. म्हणजे मला तुम्ही थांबले म्हणून वाटलं की संपली कविता. अचानक आलेल्या निवेदनाच्या संधीमुळे मला काही कवयित्रींची नावं माहिती नाहीये. तर तुम्ही तुमचं नाव सांगून तुमच्या कवितेला सुरुवात करावी. माझं नाव मधुरा महंत. मी मुलुंडकर आहे. अनेक मुलुंडकरांना माझ्या कविता माहिती आहेत, पण आजची कविता महिला दिनाची असली तरी सुद्धा जराशी वेगळीच आहे. कारण आईनी हे जग निर्माण केलेलं आहे. एक 2 अक्षरी शब्द आहे आई, पण तिने हे जग निर्माण केलेलं आहे. तर तिच्याबद्दलची ही कविता आहे. तुझ्या पदराखालच्या अमृत रसानं मला बळ दिलं, तुझ्या पदराखालच्या अमृत रसानं मला बळ दिलं. तुझ्या प्रत्येक शब्दाने मला आत्मविश्वास वाढवला, तर तुझ्या प्रत्येक शब्दाने माझा आत्मविश्वास वाढवला. तू उभं केलंस, तू चालायला शिकवलंस, तू उभं केलंस, तू चालायला शिकवलंस. आणि धावई तूच म्हणालीस, आणि धावई तूच म्हणालीस. मी धावलो, मी धावलो. धावता धावता तुला पाहिलं, पाठीवरून पाहिलं. धावता धावता तुला पाहिलं, पाठीवरून पाहिलं. तुझ्या डोळ्याची चमक आणि तुझा तो हलणारा हात. माझी ऊर्जा अधिकच वाढली, माझी ऊर्जा अधिकच वाढली. मी खूप जोराने पडलो, खूप वेळानं पाठीवरून पाहिलं, खूप वेळानं पाठीवरून पाहिलं. आता तुला टिचका दिसत होता, मी तिथेच थबकलो. तर चुकलं का माझं? काही
तुला घेऊन व्हायला हवं होतं का? छे, छे. ते हे दोन्ही तुला आवडलं नसतं. भविष्याकडे पाहत वर्तमान जगायला तूच तर मला शिकवलंस. भविष्याकडे पाहत वर्तमान जगायला तूच तर मला शिकवलंस. तू मागे राहिलीस म्हणजे तू भूतकाळ झालीस का? तू मागे राहिलीस म्हणजे तू भूतकाळ झालीस का? नाही नाही, आई कधीच भूतकाळ नसते. आई असते फक्त सर्वकाळ. आई असते फक्त सर्वकाळ. वा, अंदाज येत नाही बाहेरच्या जगाचा, अंदाज येत नाही बाहेरच्या जगाचा, तोडू नको नाही इतक्यात नाळ माझी. असे कोणाकडे माहिती नाही, पण जाणकारांनी सांगितलं. यानंतर मी माझी मैत्रीण प्राध्यापक ज्योती भारती हिंदुजा महाविद्यालयाची प्राध्यापिका हिला विनंती करते आणि हिच्यासाठी खास प्रतिभाताईंचा शेर म्हणावा असं म्हणतो की नाही पंखात बळ तरी उडू पाहते, नाही पंखात बळ तरी उडू पाहते, एक साधी शिबाई आता लढू पाहते, एक साधी शिबाई आता लढू पाहते. ज्योती, आम्ही नेहमी फेसबुकवरच भेटतो आणि बऱ्याच वर्षाच्या मैत्रिणी आहोत, आज इथे प्रत्यक्षात भेटतो आहोत. चालेल, मला 2 दिवसात किरणदादा सांगतोय कविता जवळ ठेव, कविता जवळ ठेव. मग मला कविता माझ्या मोबाईलमध्येच असते, पण म्हटलं काहीतरी वेगळं सूचक असेल म्हणून 2 कविता डायरीत घेऊन आणल्या की म्हणजे चला या वर्षाची सुरुवात इथून झाली. कविता थोडीशी वेगळी आहे, म्हणजे मी स्त्रीवाद शिकले किंवा मी स्त्रीवाद शिकवते म्हणून नाही, पण कवितांमध्ये मला असं वाटतं की स्त्री विशिष्ट अनुभव जे आहेत ना ते यायला हवे. आणि स्त्री विशिष्ट अनुभव म्हणजे कोणते? तर स्त्रियांच्या बाळातपणाचे, मेनोपॉजचे, त्याहीपेक्षा अधिक जे दर महिन्याला आम्ही अनुभवतो त्या पाळीचे. पण लहानपणी असं घडायचं की कधीतरी बाजूला हळदी कुंकू असायचं, आईला सांगायचे अरे त्या काकूंनी बोलवलं आणि आई म्हणायची जर त्यांना सांग कावळा शिवलाय नाही आहे काय. मग ते कावळा शिवलं म्हणजे काय ते माहीत नव्हतं. नंतर माहिती झालं की कावळा शिवणे म्हणजे पाळी आहे. आणि मग कालांतराने असं झालं की अशी कोणीतरी मुलगी नातेवाईकात होती की बरेच आता वयात आली पण पाळीच आली नाही तिला. मग मी आईला म्हटलं तर चांगलं आहे की तिला कावळाच शिवला नाही. मग आई म्हटली नाही नाही कावळा शिवायला. म्हणजे पाळी येणं ही किती महत्वाची गोष्ट आहे एका स्त्रीच्या आयुष्यात. आणि त्याच गोष्टीला आपण किती अनावधानाने अशा शब्दातून मारत राहतो. तर ती गोष्ट जिला म्हणजे ग्रामीण भाषेमध्ये विटाळ असं म्हणतात, त्या विटाळावरती मी ही कविता लिहिली होती. कविता थोडी प्रतिकात्मक आहे, तुम्ही समजून घ्या. तर मी किरणदादाची कविता समजली, एवढी हाईट होती त्या कवितांची खूप, तर ही समजालच. नदीच्या प्रतिकामधून पाळीची गोष्ट सांगितली. नदी खळाळते अशी, नदी खळाळते अशी जणू अल्लड उन्हाळ, जिथे बहरलं पोरी तिथे सृष्टीचा पहाड. नदी खळाळते अशी जणू अल्लड उन्हाळ, जिथे बहरलं पोरी तिथे सृष्टीचा पहाड. नदी थबकली थोडी, नदी थबकली थोडी, सारे झरे राममाण. तिला कळलं ना गोपीत कुठे साचलेलं गाव. सारे सोवळ देहाचे, सारे सोवळ देहाचे, नदी राहते हो मनात, कळीच्या या फुलण्याचे कोळे पडले जमात. नदी हिमाची वितळे, नदी हिमाची वितळे, देह नवा आकार तो, अन पोरीच्या घाटाला दरमहा साकारतो. नदी फोडते कातळ, नदी फोडते कातळ, पडे थेंब थेंबातून, मग बहरते रान जणू अत्तर झोपण. किती वाढते ती घाई, पोरी बघता बघता मोठ्या होतात. किती वाढते ती घाई, नदी लावण्याचा पूर, तिच्या एकेक घडीत दाटे सृजनाचा नूर. कधी कुस उजवे, कधी कुस उजवेना, नदी कोरड शृंगार, तरी बाईच्या उरात ठेवा अमृत अपार. गंगा कालची स्वर्गीय, गंगा कालची स्वर्गीय, आज नदी ती बेभान, बदलत्या विज्ञानाची तिला पुरेपूर जाण. नदी काठांचा वसंत, शेवटचं कळलंय की नदी काठांचा वसंत, हिरवळीचा सुकाळ, पाळी सार्थक जन्माचे, नका म्हणू हो विटाळ, नका म्हणू हो विटाळ. धन्यवाद.
रंग सोन्याहून पिवळा व्हायचा केव्हा तरी, रंग सोन्याहून पिवळा व्हायचा केव्हा तरी, त्याचसाठी लाखदा राखवावे लागते, त्याचसाठी राखदा राखवावे लागते. विशाल पवार पनवेल मधून आले आहेत, त्यांना विनंती करते आपली कविता सादर करायला हवी. हॅलो, धन्यवाद. मी पनवेलवरून आलेला आहे, विशाल पवार. माझी कविता सादर करतो. या कवितेचं वैशिष्ट्य असं आहे की बाईचे दळण या कवितेला एक पारितोषिक मिळालं होतं आणि त्या पारितोषिक ज्यांच्या हस्ते मिळाले त्या आपल्या प्रतिभाताई सराफ मॅडम तेव्हा मंचावरती आहे. कविता सादर करतो, बाईचे दळण. बाई मी दळते दळण, अवघे ते जळण आयुष्याचे. बाई मी काढते रांगाउष्टी सारा, फुकटचा भारा आयुष्याला. बाई मी भुंकते चुलीत वारा, शेकीत सारा जलूम गेला. बाई मी गुंफीत सारते संचित, पुन्हा न कळते असे जगणे शापित. बाई मी कालवते शेणवटी सारा, दुःखाचा गरगोट सावरण्याशी. बाई मी अबोल सदा मनी बोल, दळता बोलते ओव्या हजारो खोल. बाई मी संसार नावाचा संहार, क्षणाशी बांधवट युद्धाचा. बाई मी अवघड बोलते खेळकर, माझ्या पायात चाळ चाहुलीशी. बाई मी यांत्रिक पोरांसाठी झाले, पाळण्याची दोरी काहून लांबावली. बाई मी नेहमी सदा उष्टी पाहुनी, माहेरी पोरकी सासरी बोडकी. बाई मी पदर घराची चादर, साऱ्यांचा शेंगुड नाकापाशी. बाई मी भोपळा आतून पोकळा, माझ्या कर्माचे मोल कोणा ठावे. बाई मी जगणी शिंपत मोहरी, पीक आले दारत वाऱ्यात वाहुनी. बाई मी आळ दाताखालची दाड, ओठात दात दाबुनी मी रक्त बंबाळ. शेवटचं खरं. बाई मी सखल घ्या कुणी दखल, आयुष्य मी संपवलं तुम्हासाठी. सकाळची वेळ आहे, छान आणि मस्त जात्यावरच्या ओव्या झाल्या, छान मस्त मंत्रमुग्ध झालं होतं. यानंतर आजच्या सत्कारमूर्ती अर्थातच पूर्वताईंना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. खरं तर त्या खाली बसल्या, तुम्ही ऍक्च्युली वरती या, तुम्ही या ना. नमस्कार. माझी आतापर्यंत लिहिलेल्या कवितांमध्ये जास्त भावलेली कविता वाचते. कवितेचं नाव आहे चिता. चालत असताना अचानक जाणवलं एक दिशा खुणावत होती. चालत असताना अचानक जाणवलं एक दिशा खुणावत होती. कसला प्रकाश खुणावतो पाहिलं जाऊ तर एक चिता जळत होती. तिचं ते भयान रूप, तिचं ते भयान रूप क्षणभर विषण्ण करून टाकणारं होतं. काय ओढ होती तिच्यात नव्हती माई, काय ओढ होती तिच्यात नव्हती माई, पण काहीस तिच्या जवळ ओढून देणारं होतं. पारखून पाहिलं निरखून पाहिलं, पारखून पाहिलं निरखून पाहिलं, काय तेजस्वी रूप होतं तिचं. जळत असताना देखील भोवती वलय भस्मसात धुराचं. जळताना एखाद्या नर्तिकेप्रमाणे ज्वाळा तिची सळसळत होती. जळताना एखाद्या नर्तिकेप्रमाणे ज्वाळा तिची सळसळत होती.
तिथून निघावं म्हटलं ना तरी पावलं मात्र वळत नव्हती. एवढी ओढ कशासाठी असावी, एवढी ओढ कशासाठी असावी म्हणून विचार करू लागले. तो ज्वालाग्नी जणू माझ्या भोवती तांडव करू लागले. वैफल्य, ताण, चीड, भीती. वैफल्य, ताण, चीड, भीती या चक्रव्यूहात मी एकटीच उभी होते. बाहेर पडावं त्यातून यासाठी निष्प्रभ धडपड करत होते. आता उमजत होतं त्या चितेशी सर्गीचं नातं का जोडलं होतं. कारण चिता नव्हती कोणाची ती, त्यात माझी वीज जळत होती, त्यात माझी वीज जळत होती. यानंतर अजून एक अत्याचार तुमच्यावर माझी कविता आहे. माझी सर्वात आवडती माझी गझल मी तुमच्यासमोर सादर करते. आधार शोधताना आधार होत गेले, आधार शोधताना आधार होत गेले, जो भेटला तसा मी आकार होत गेले. आधार शोधताना आधार होत गेले, जो भेटला तसा मी आकार होत गेले. केव्हा कधी कळेना हे बोलगीत झाले, केव्हा कधी कळेना हे बोलगीत झाले. पायात पैंजणाचा झंकार होत गेले, जो भेटला तसा मी आकार होत गेले. हे मौन अंतरीचे उमजेल का कोणाला, हे मौन अंतरीचे उमजेल का कोणाला. मौनाचं बोलणारा अंगार होत गेले, जो भेटला तसा मी आकार होत गेले. डोळ्यात आसवांचे हे मेघ दाटलेले, डोळ्यात आसवांचे हे मेघ दाटलेले, झाकून पापण्याना साकार होत गेले, जो भेटला तसा मी आकार होत गेले. शेवटचा शेर आहे की गावात वेदनेच्या मी थांबले जराशी, गावात वेदनेच्या मी थांबले जराशी, आणि साड्याच वेदनांचा हुंकार होत गेले, जो भेटला तसा मी आकार होत गेले. आधार शोधताना आधार होत गेले. धन्यवाद. सुधीरजी चित्तेच्या सांगण्यावरून आम्ही दुसरा राऊंड घेत आहोत, तर चालेल तुम्हा सर्वांना ऐकायला. प्रेक्षकांना विचारलं पाहिजे, प्रेक्षक काहीच बोलले नाही. तर मी सर्वप्रथम पुन्हा प्रतिभाताईंना विनंती करते आपल्या कवितेकडे. हो, छोट्या छोट्या कविता घ्या, आणि जर तुमची मला इशारा करा तुमची कविता संपते. कवितेचे शीर्षक आहे जोडा. शीर्षक आहे जोडा. त्याच्यासोबत असताना लोक म्हणतात किती शोभून दिसतो जोडा. जोडा म्हणजे कपल मराठी. त्याच्यासोबत असताना लोक म्हणतात किती शोभून दिसतो जोडा. मी मनात म्हणते सिल्कच्या साडीला जरीचे काठ शोभूनच दिसतात. मी मनात म्हणते सिल्कच्या साडीला जरीचे काठ शोभूनच दिसतात, पण ते काठ ती साडी नेसणारीला नेमके किती आणि कुठे टोचतात ते तिचं तिला माहीत, ते तिचं तिला माहीत. अतिशय सुरेख, छोटीशी पण खूप सुरेख कविता. अशाच लता मॅडम तुम्ही तुमची कविता सादर करा. आपण कितीही म्हटलं तरी स्त्रीशिवाय पुरुष अधुरा आहे, आणि पुरुषाशिवाय स्त्री अपूर्ण आहे. तिला चौकटीतून जग दाखवणारा पुरुषच असतो. आपण त्यामुळे सगळ्या पुरुषांचे आज मी आभार मानते की ज्यांनी आम्हाला सक्षम करायला मदत केलेली आहे. ही कविता अशी आहे. सहजच तू म्हणालास, सहजच तू म्हणालास, चौकटी बाहेरचं जग खिडकीमधून नको पाहू, चौकटी बाहेरचं जग खिडकीमधून नको पाहू, मनाचा दार असं उगीच नको लावून घेऊ, मनाचं दार असं उगीच नको लावून घेऊ. तुझ्यासारखं मुक्त होणं मला कधीच जमलं नाही, तुझ्यासारखं मुक्त होणं मला कधीच जमलं नाही. सोडायचं होतं सारं काही, पण सुटलं मात्र काहीच नाही. सोडायचं होतं सारं काही, पण सुटलं मात्र काहीच नाही. वाहून गेलं प्रवाहाबरोबर बरंच काही साठलेलं,
वाहून गेलं प्रवाहाबरोबर बरंच काही साठलेलं अजूनही शिल्लक आहे काळजाच्या किनाऱ्याला आठवणींचं फुरसाण अडकलेलं. अजूनही शिल्लक आहे काळजाच्या किनाऱ्याला आठवणींचं फुरसाण अडकलेलं. तू भेटूया का म्हणालास, तू भेटूया का म्हणालास, अन आठवणींचा ढग पुन्हा दाटून आला. तू भेटूया का म्हणालास अन आठवणींचा ढग पुन्हा दाटून आला. मनाचा पिसारा मग आपसूक उमरू लागला. मनाचा पिसारा मग आपसूक उमरू लागला. थांब जरा तिथेच तू, थांब जरा तिथेच तू. झुळझुळणाऱ्या वेदनांना मला जरा लपवू दे, झुळझुळणाऱ्या वेदनांना मला जरा लपवू दे. तुझ्या मनातल्या संवेदना मला जरा जाणवू दे, तुझ्या मनातल्या संवेदना मला जरा जाणवू दे. मग ये मुखवटा जरा काढून, मग ये मुखवटा जरा काढून. पावलांची आहट तुझ्या घेईन कानात भरून, पावलांची आहट तुझ्या घेईन कानात भरून. हसऱ्या चेहऱ्या मागची तुझ्या उन्हाची झळ लागू दे मला, हसऱ्या चेहऱ्या मागची तुझ्या उन्हाची झळ जाणवू दे मला. मनातलं माझ्या वादळ मग वेड्या जाणवेल तुला, मनातलं माझ्या वादळ मग वेड्या जाणवेल तुला. सादर करते भरभरी स्वप्ने. चंद्राच्या काठाशी पहाटेच्या वेळी, चंद्राच्या काठाशी पहाटेच्या वेळी चांदणीच्या ओळी पेरलेल्या. गूढ वाटेवर ऋतूंचे सोहळे, गूढ वाटेवर ऋतूंचे सोहळे. अनामिक तळे क्षितिजाचे. रूपकांच्या अंगी फिरे मोर पिस, रूपकांच्या अंगी फिरे मोर पिस. स्वप्ने ही दिठीस सजलेली. निळाई भारगी काळोखाची पाने, चांदण्यांचे गाणे लिहिलेले. शब्दांना मोहिनी आशयाचे लेणे, अक्षरांचे सोने तुझा स्पर्श. भरजरी स्वप्ने उजळले भाळ, भरजरी स्वप्ने उजळले भाळ. कवितेशी नाळ जन्मजन्म. जरासा माहोल हलका करूया की तो ओठांच्या आजूबाजू फिरकत नाही. ज्योत्स्ना राजपूत यांचा हा शेर आहे, मला खूप आवडतो. की तो ओठांच्या आजूबाजू फिरकत नाही, सांगू का मी माझी काहीच हरकत नाही. तो ओठांच्या आजूबाजू फिरकत नाही, सांगू का मी माझी काहीच हरकत नाही. लाजाळू तो लाजाळूचे झाड जणू, लाजाळू तो लाजाळूचे झाड जणू. म्हणून आमची प्रेम कहाणी पुढेच काही सरकत नाही. तो ओठांच्या आजूबाजू फिरकत नाही. सर आनंद सर. नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे मित्र हवा. महिला दिन आहे आज. नसावा तो भाऊ नसावा तो नवरा, नसावा तो भाऊ नसावा तो नवरा. नको मानलेल्या नात्यांचा पसारा. मानलेला भाऊ वगैरे भांगड नाही. नसावा तो भाऊ नसावा तो नवरा, नको मानलेल्या नात्यांचा पसारा. घेईल तिच्या मनीचा निरंतर ठावा, घेईल तिच्या मनीचा निरंतर ठावा. प्रत्येक स्त्रीला असा एक मित्र हवा. पुरुषांना असतो असा एक मित्र, पुरुषांना असतो असा एक मित्र. अडीअडचणीला असतो हजर सर्वत्र. पुरुषांना असतो असा एक मित्र, अडीअडचणीला असतो हजर सर्वत्र. महिलांना तसाच पाठीला का हवा, महिलांना तसाच पाठीला का हवा. प्रत्येक स्त्रीला असा एक मित्र हवा. जपेल तिला तो नक्की मनापासून, जपेल तिला तो नक्की मनापासून. बोलणार नाही तिला घालून ती पाडून. जपेल तिला तो नक्की मनापासून, बोलणार नाही तिला घालून ती पाडून. तिच्या दुर्गुणांचा न करेल गवगवा, तिच्या दुर्गुणांचा न करेल गवगवा. प्रत्येक स्त्रीला असा एक मित्र हवा. आणि आता शेवटी
नवरोजींना चालेल का? नवरोजींना चालेल का हाच खरा प्रश्न. नवरोजींना चालेल का हाच खरा प्रश्न द्रौपदीला नव्हता का तो भगवान श्रीकृष्ण? द्रौपदीला नव्हता का तो भगवान श्रीकृष्ण? मने रुंद करून समाज बदलावा, मने रुंद करून समाज बदलावा. प्रत्येक स्त्रीला असा एक मित्र हवा, प्रत्येक स्त्रीला असा एक मित्र हवा. इतना भी ना खुद को बचाया कर, बारिश है थोड़ा तो भीग जाया कर. इतना भी ना खुद को बचाया कर, बारिश है थोड़ा तो भीग जाया कर. अरे कौन कहता है दिल मिलाने को, कौन कहता है दिल मिलाने को, कम से कम हाथ तो मिलाया कर. बारिश है थोड़ा तो भीग जाया कर. मॅडम तुमची कविता. माझ्या कवितेचं नाव आहे ग्लोबल ट्रॅफिक. चालता चालता वाटेमध्ये मधले दगड धोंडे काटे कुटे बाजूला सरून माझ्या लेकी सुनांसाठी वाट मोकळी करत होते. माझ्या लेकी सुनांसाठी वाट मोकळी करत होते. रुबावात चालणाऱ्या मुलींकडे जरा मागे वळून पाहिलं. रुबावात चाललेल्या लेकी सुनांकडे मी जरा मागे वळून पाहिलं, पण छे त्याही वाकल्याच होत्या दगड वाटे काटे बाजूला करायला. त्याही वाकल्याच होत्या. मला उगीच वाटलं माझ्या पोरींसाठी मी काहीतरी केलं. मला उगीच वाटलं माझ्या पोरींसाठी मी काहीतरी केलं. त्या वाकून पायात रुटलेले ग्लोबल काटे काढत होत्या. त्या वाकून पायात रुटलेले ग्लोबल काटे काढत होत्या. समाधान इतकंच होतं, त्यांच्या हाताच्या पकडी पोलादी होत्या. त्यांच्या हाताच्या पकडी पोलादी होत्या. काळ बदलला तशा वाटेतले काटे सुद्धा बदलले होते. ते आता ग्लोबल झाले होते. दुर्वाताई तुमची कविता.